नुकतंच महाराष्ट्रामध्ये एक मोठं प्रकरण झालं. ॲक्च्युली वैष्णवी आगवणे हे जे काही हुंडाबळीचं प्रकरण झालं, सर्व काही मराठा समाज एकवटलेला आपल्याला दिसतोय. ही जी काही हुंडाबळीची जी काही केस महाराष्ट्रामध्ये झाली आहे, हिला परत एकदा महाराष्ट्रामध्ये असं कुठल्याही मुलीबरोबर घडू नये, त्यासाठी ना हुंडा, ना गावजेवण, ना डीजे अशी एक संकल्पना आणि एक आचारसंहिता लग्नासाठीची आता मराठा समाजाकडनं एक निर्धार करण्यात येत आहे. तो म्हणजे लग्नसंहितेचा स्वीकार. लग्नसंहितेचा स्वीकार, आचारसंहिता सर्वजण पाळणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार. आता ही जी काही आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? हे काही फक्त मराठा समाजासाठी असणार आहे का, किंवा इतर जे काही समाज आहेत हे देखील ही जी काही आचारसंहिता असणार आहे ही स्वीकारतील का, या विषयावर आज आपण अगदी थोडक्यात बोलणार आहोत. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण गोष्टी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, लग्नाची जी काही आचारसंहिता आता मराठा समाजाकडनं सांगण्यात येत आहे, त्यावेळेस जो काही आता समाज माध्यमांमध्ये याच्यासाठी देखील एक पोल तयार करण्यात आला. काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी काही प्रथा आहे, ही प्रथा सर्वप्रथम जे काही राजकारणी आहेत, राजकारण्यांनी सुरू करणं गरजेचं आहे. मागच्या 3 ते 4 महिन्यापूर्वी आपण बघितलं असेल की जो काही मोठा गाजावाजा होत असताना साखरपुडा झाला. माननीय अजित पवार यांच्या चिरंजीवांचा अतिशय कोटी रुपयांचा खर्च तिथे झाला. आता प्रश्न परत हा उभा राहतो की ज्याच्याकडे पैसा असेल, तो स्वतःचा पैसा असेल, मग तो कशाही पद्धतीने उधळेल का? आणि त्याचसाठी ही आचारसंहिता. आता ही आचारसंहिता सर्वजण पाळतील का? तर जर विचार केला तर जे काही आपल्या भारतीय राज्यघटनेप्रमाणे प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे. आपलं वैयक्तिक जीवन कशा पद्धतीने जगायचं, आपला जो काही कमवलेला पैसा आहे तो कशा पद्धतीने खर्च करायचा, हा प्रत्येकाचा अधिकार. प्रत्येक जण तो कुठेही उडवू शकतो. पण याच्यामुळे होणार काय आहे की आता ही जी काही प्रथा आहे, हुंडाबळी एका प्रकारे हे जे काही जात आहे, हे हुंडा न घेता सांगता की आम्ही हुंडा नाही घेत, आम्हाला जे समोरची व्यक्ती देते ते आम्ही घेतो. पण समोरची व्यक्ती देखील का देते की भविष्यात जाऊन कुठेतरी माझ्या मुलीला त्रास व्हायला नको, माझ्या मुलीला अतिशय खालच्या टोकाची भूमिका, तिचे वडील गरीब आहे, तिच्या घरच्यांनी काहीच दिलं नाही अक्षरशः, असं हिणव व्हायला नको, म्हणून जो काही व्यक्ती असेल तो आपल्या पद्धतीने आयुष्यभर पैसे जमा करत 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 आपल्या मुलीसाठी तो खर्च करतो. मग आता ही जी काही आचारसंहिता, या आचारसंहितेमध्ये असं सांगण्यात येते की कमीत कमी 200 लोक तुम्ही बोलवा. ओके, 200 लोक बोलवले ना, डीजे बोलवा तुम्ही, ना गाव जेवण करा, म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये हे इथे तुमचं लग्न करा. कोरोना काळात खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला कोरोना शिकवून गेला. ज्या पद्धतीने लग्न झाले कोरोना काळामध्ये, अतिशय घरातले 10 ते 12 मंडळी यांच्यामध्ये लग्न झाले. मग ही जी काही आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता अतिशय योग्य असणार आहे. ही जी काही ना डीजे, ना गाजावाजा, हा सगळ्यांनी, ना हुंडा, ना डीजे, या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणं गरजेचं आहे. खूप काही मोठ्या मनाने स्वीकार करणं गरजेचं आहे, कारण की याच्याने आपल्या महाराष्ट्राचं भविष्य घडणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आकडा नाही आहे आपल्याकडे, पण खूप काही हुंडाबळीचे प्रकार हे घडत असतात. काही समाज माध्यमांसमोर येतात, तर काही समाज माध्यमांच्या पलीकडे किंवा तिथपर्यंत समाज माध्यम किंवा पत्रकारिता पोचत देखील नाही. आणि म्हणून या गोष्टी कुठेतरी वाढत चालल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि त्याला आळा घालणं ही काळाची गरज होती. हे जे काही प्रकरण झालं, अतिशय दुर्दैवी प्रकरण झालं वैष्णवी आगवणे यांचं, ते अतिशय दुर्दैवी प्रकरण परत महाराष्ट्रात घडू नये म्हणून ही जी काही आचारसंहिता आहे, ही आचारसंहिता मला तरी वाटतं की ही खूप काही चांगल्या प्रकारे राबवणं गरजेचं आहे. प्रत्येकाने मोठ्या मनाने स्वीकारणं गरजेचं आहे, आणि फक्त मराठा समाजानेच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाने ही स्वीकारणं गरजेचं आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत याच्यावर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.